वेलकम सगळ्यांना परत एकदा. राईट, वी आर ऑन डे 20. डे 20 ला आपण पोहोचलो आणि छानपैकी आपला प्रवास चालू आहे असं मी अज्युम करतोय. राईट, आपण सगळ्यांनी संकल्प लिहिलेले असतील आणि संकल्प लिहिण्याचं महत्व पण आपण आज डिस्कस करणार आहोत. राईट. उद्या कदाचित आपल्याला जास्त बोलणार म्हणजे उद्याचा जो दिवस आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे फॉर पीपल डुईंग इट फॉर द फर्स्ट टाइम. राईट. पीपल हॅव डन इट मेनी टाइम्स, त्यांना एनिवेज आता तोंडपाठ झालं असेल, बट पीपल डुईंग इट फॉर द फर्स्ट टाइम. राईट, यू हॅव टू रिमेंबर दॅट उद्या सकाळी म्हणजे उद्या तुम्ही एकदा आंघोळ केली, सकाळी झालं सगळं, पूजा करा, प्रार्थना करा, दिवा लावा, आपल्या संकल्पांची उजळणी करा, रिव्हिजन करा, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. राईट, उजळणी करा. जस्ट गो थ्रू वॉट एव्हर यू रिटर्न, से थँक्यू टू लॉर्ड, थँक्यू टू लॉर्ड हनुमान, लॉर्ड राम अँड एव्हरीबॉडी. राईट. हे एक जर तुम्ही थँक्स केलं की दुपारच्या वेळामध्ये किंवा संध्याकाळी जसं तुमचं शेड्यूल असेल, ऑफिस घरचं वगैरे, हनुमानाचं साक्षात दर्शन घ्या आणि बुंदी शेवेचा नैवेद्य दाखवा. असं लाल किताबमध्ये म्हटलेलं मी नाही, पण मी फॉलो करायचा प्रयत्न करतो. काहीतरी प्रसाद असायला पाहिजे. सो लाडू आणि मोतीचूरचे लड्डू. राईट. किंवा शेवबुंदी, दिस इज फेवरेट प्रसाद. मोस्ट ऑफ द पीपल डू शेवबुंदी बिकॉज इट इज इझी, कन्व्हिनियंट अँड पीपल लव्ह टू ईट. राईट, कारण लाडू पण नंतर तो बऱ्याच वेळेला संबंध खात नाही. सो हे नक्की करा. इट्स अ सेलिब्रेशन. वाय इज बिकॉज एकतर तुम्हाला ब्रेक थ्रू मिळाला असेल, राईट, हनुमान चालिसेमध्ये, किंवा तुमचे संकल्प पूर्ण झाले असतील, किंवा तुमच्या संकल्पांना गती मिळाली असेल, किंवा असा काही प्रकाश पडला असेल जीवनामध्ये की एकदम ब्राईटनेस आला असेल. सो सेलिब्रेशन इज इम्पॉर्टंट. संकल्पाचं काय महत्व आहे पटकन सांगतो. संकल्पाचं महत्व हे एक्झाम्पल माझं नाही आहे म्हणजे, पण मी ऑफकोर्स हे मला माझ्या आईने ऍक्च्युली संकल्पाचं महत्व म्हणून एक कथा मला सांगितली होती, तर मला असं वाटलं की ते पटकन सांगावी सगळ्यांना. एक स्टुडंट आहे, स्टुडंट म्हणजे एक शिष्य आहे. तो गुरु त्याला सांगतात की तू संकल्प लिही आणि त्या संकल्पामध्ये ही व्यक्ती तुला दिसली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुझा संकल्प पूर्ण होणार आहे. पण त्याच्यामध्ये अशी त्याला संकल्प लिहून घेतात आणि सांगतात की यू हॅव टू सी दिस मॅन ऑर दिस पर्सन. आणि त्याला बघितल्यावरती एवढंच बोलायचं, दिग्ग्या, म्हणजे मला तू दिसलास, दिसला दिसला एवढंच बोलायचं. ठीक आहे, डन. तो म्हणतो काय सोपं आहे, फंटास्टिक. तो प्रत्येक वेळी डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 3 हे चालू आहे. डे 20 पर्यंत येतो. राईट, अज्युमिंग. राईट. आणि आता तो उद्या 21वा दिवस आहे. बरं. आणि 21व्या दिवशी तो जातो. उद्या संकल्प शेवटचा, हा काय आता घरीच बस, त्याला त्याची वेळ माहिती असते, ऑफिसमधनं कधी येणार वगैरे काय, किंवा शेतावरनं कधी येणार वगैरे. राईट, व्हॉट एव्हर इज ऍप्लिकेबल. सो तो जातो आणि त्याची बायको म्हणते सॉरी, तो आता नाही आहे. तो म्हणतो, अरे बापरे, आता संकल्पाचा शेवटचा दिवस आहे, आता कुठे गेला? राईट, तुला आता गेला हा डोंगरावरती का शेतावरती त्याच्या काम करायला गेला, इज गॉन. राईट. तो म्हणतो कुठे गेला? तो बोलतो या साईडच्या शेतावर. काय एक्झाम्पल, तो अजून कुठे गेला. हा त्याला बघायला शेतावर जातो, डोंगरावर जातो. शेतावर कळटा शेत हा शेतावर कळतो, शेतात नाहीये. तो पुढे डोंगराच्या दिशेने गेलाय, टेकडीच्या दिशेने गेलाय, म्हणून हा त्याच्या मागे मागे जातो. आणि त्याची काय इच्छा असते की बाबा हा जर दिसला तेव्हा मी म्हणणार हा मुझे दिख गया, बरोबर आहे, किंवा हा मला दिसला आणि मग संकल्पाला पुढे गती मिळणार आहे. गुरुची आज्ञा आहे. ज्याला त्यांनी बघायचं असतं तो आपला कुदळ फावडा घेऊन डोंगरावरती, टेकडीवरती कुदळकाम करून खणाला सुरुवात केलेला असतो. थोडासा बऱ्यापैकी खड्डा झालेला असतो, 5-7 फूट. आणि मग तो खड्डा जो आहे त्याला एक हंडा लागतो, सोन्याचा हंडा लागतो. आता काय झालं की त्याला तोपर्यंत हा जो बघत होता तो म्हणतो दिसला. हा काय म्हणतो, त्याला शोधतो दिख गया. तो खोदणार आहे, त्याला काय वाटतं, त्याचा हंडा दिख गया. त्याला काय वाटतं, त्याचा हंडा दिख गया. ह्याला म्हणायचं असतं तू म्हणजे दिख गया, मेरा काम हो गया. येस, दोघांचे पण. आता जो कळणार आहे तो म्हणतो आता ह्याला मला शेअर द्यायला लागेल, तर तो मला स्वतःच सांगतो मी तुला अर्धा याच्यातला हिस्सा देतो. तो येतो परत. तो म्हणतो गुरुदेव, मला तुम्ही सांगितलेलं संकल्प या माणसाला बघायचं, मला तेव्हा कळलं नाही की त्याचं काय महत्व आहे. पण ह्या शेवटच्या दिवशी संकल्प पूर्ण होता होता मी त्याला जेव्हा भेटायला, बघायला गेलो, शोधायला गेलो, तेव्हा तो चक्क मला त्यांनी अर्धा हंडा ऑफर केला, त्यातले सगळे जे मिळाले ते सोनं नाणं. आय सेड आय एम ग्रेटफुल टू यू गुरुदेव, असं तो त्यांना म्हणतो.
भगवान 18व्या अध्यायामध्ये एक्झॅक्टली हेच सांगतायत अर्जुनाला. आणि आपल्याला सांग, अर्जुन म्हणजे आपल्याला सांगतायत, तू काही लिहिशील, पण मी तुला तेच देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे. पण लिहिणं तुझं काम आहे, देणं माझं काम आहे. तेव्हा आपण लिहिणं गरजेचं आहे, आपण अर्ज करणं गरजेचं आहे, आपण ती सांगणं गरजेचं आहे. आपण ते सांगणं, हे परमेश्वरा माझी तब्येत व्यवस्थित असणं, म्हणजे सुदृढ मी असणं, गुड हेल्थ मध्ये असणं, हे गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, परमेश्वर आपल्याला दुःखी ठेवणार आहे का? परमेश्वर आपल्याला पूर्ण अशा जर्जर व्याधीमध्ये ठेवेल का हो? असं वाटतं का आपल्याला? नाही ना. पण ते लिहिणं गरजेचं आहे ना, आणि ते लिहिलं पाहिजे, राईट? तो काय सांगतो, दिग्ग्या. हा म्हणतो दिग्ग्या. त्याला वाटतं दिग्ग्या, भाई याला आता अंडा द्यायला लागेल अर्धा. त्याला काय माहिती, गुरुदेवनी त्याला सांगितलं असतं की ते आतमध्ये, हा घडेल, गुरुदेवच आहेत ते साक्षात. जसं नीम करवली बाबा, त्यांची कथा तुम्हाला माहिती असेलच एनिवेज. ते ज्या गावात थांबले होते, जिथे आता कैंची धाम उभा आहे, नीम करवली बाबा, त्यांच्याविषयी तुम्ही गुगलवरती आणि युट्यूबवरती जाणून घ्या अधिकाधिक, राईट? पण कसे हनुमान त्यांना प्रसन्न आहेत, आजच्या हनुमान चालिसीमध्ये त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ते गावकऱ्यांना घेऊन जातात, त्या गावात जिथे राहतात ते गावकऱ्यांना घेऊन जातात आणि सांगतात तिथे खणाला सुरुवात करा. आणि तिथे त्यांना यज्ञकुंड दिसतं गावकऱ्यांना, आणि ते म्हणतात की ते हनुमान एनर्जी आपल्याला अँकर करायची, आणि मग तिथपासून सुरू झाली स्टोरी. द टीचर डिसाइड्स, हॅज ऑलरेडी डिसाइडेड हाऊ कॅन बी अवर लाईफ. द टीचर डिसाइड्स हाऊ कॅन बी अवर लाईफ. इज ऑलरेडी डिसाइडेड. ब्लू प्रिंट दिलेला आहे. ब्लू प्रिंट आपल्याकडे, आपली ब्लू प्रिंट त्यांनी बनवलेली आहे. वी जस्ट वॉक द पाथ, अँड ही इज वॉचिंग अस, ही इज होल्डिंग अस. ही एनिवेज गिव्स लॉट्स ऑफ सपोर्ट. वेगळे वेगळे लोक आपल्या जीवनामध्ये येतात, येत राहणार आहे. गुरुकृपा होत राहणार आहे. तुम्हाला गुरु बंधू भेटणार आहेत, गुरु भगिनी भेटणार आहेत, तुमचे मेंटर्स भेटणार आहेत, तुमचे मित्र तयार होणार आहेत. सगळे नवीन नवीन गोष्टी जीवनात तयार होणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बनवताय, मी बनवतोय, आपण बनवतोय? नाही, त्यांच्याच आज्ञेने होत आहे. जे घडतंय त्यांच्या आज्ञेने घडतंय. संकल्प लिहिणं गरजेचं आहे. जर संकल्प नसेल आणि तो त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी, का मला मला तुला मी का देऊ, तर मला हे हवंय, मला हे हवंय, मला ह्याच्यासाठी हवंय. माझा संकल्प आहे, मी लिहिलेला आहे, आय वॉन्ट टू लिव्ह 100 इयर्स. माझे फायनान्शियल गोल्स काही थोड्याच वर्षांमध्ये कदाचित पूर्ण होतील, कदाचित नाही, पूर्ण होतील. पण ते तर माझे वैयक्तिक फायनान्शियल गोल. पण समाजामध्ये समाज उपयोगी काय करायचं असेल, आय मस्ट मेक लॉट्स ऑफ मनी. नॉट मी, बट दॅट्स मनी इज नॉट फॉर मी अलोन. 100 वर्ष गुरुसेवा करू शकतो, हे परमेश्वरा, एवढी मला कायेन वाचा, जे बोलीन, कायेन म्हणजे स्किन, ही बॉडी, कायेन वाचा, जे मुखात ना बोलीन, कायेन वाचा, आपण म्हणतो ना, कालीन लोटांगण व निंद चरण. सगळी इंद्रिय तपवीन मी, हे परमेश्वरा माझ्या गुरूंसाठी. माझे मन, माझं इंद्रिय ही त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी. तेव्हाच तर तो ढाचा बनू शकतो. गोष्ट समजते. आपण आज 20व्या दिवशी आलेलो. यू गेटिंग इट क्लिअर इन युअर माइंड, राईट? I want to recommend a book today to all of you. I don't know, Kindle, sometimes you can't buy stuff online, but let me show you my Kindle library. हे बुक मला तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करायचंय.
अप्रतिम पुस्तक आहे, अप्रतिम पुस्तक आहे. मॅजिक पाथ ऑफ इंटुएशन. अमेझिंग बुक. वन ऑफ द लवली बुक आहे. मी प्रत्येक हनुमान चालीसीमध्ये कदाचित मागच्या हनुमान चालीसा सिरीजमध्ये द मॅजिक पाथ ऑफ इंटुएशन बाय फ्लो शेन. अमेझिंग बुक. अमेझिंग बुक. राईट. त्याची हार्ड कॉपी अवेलेबल नाही आहे. फक्त सॉफ्ट कॉपीज अवेलेबल आहे. पण बघा, तुम्ही ट्राय करा. यु नो इफ इट इज अवेलेबल. आय एम नॉट टू शुअर. मी बरेचशे वेळा पुस्तकं हार्ड कॉपी हल्ली जास्त मागवत नाही. राईट. पण हे जे सगळे जे धडे आहेत हे अप्रतिम आहेत. छोटंच पुस्तक आहे, कदाचित 109 पानांचंच आहे. किंडल कॉपी बघितली तर ओन्ली 660 पान, छोटं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे ऑथर आहेत, राईट, नाही आहेत. राईट. मतलब हे पुस्तक प्रचंड जुनं आहे, प्रचंड जुनं आहे. इट्स व्हेरी ओल्ड बुक. आणि त्याच्यामध्ये यु नो सहजपणे सहजपणे, राईट, काही वाक्य आपण बोलतो जीवनामध्ये, काही वाक्य आपण बोलतो त्याच्याविषयी हे ऑथर म्हणतात. ती निष्ठा असते आपल्या गुरूंवरती. आपण संकल्प लिहिलेले आहेत. आपण हनुमान चालिसेमध्ये आलात. 21 दिवस झाल्यानंतर 22व्या दिवशी विसरू नका जे आपण शिकलो 21 दिवस. त्याच्यामध्ये एक बाईची कथा आहे. तिला काही गिफ्टमध्ये खड्या पर्ल्सचे तिला इयरिंग्स मिळतात. तर काय म्हणते ती, हे काय मी खाणार आहे, हे काय मी चाटणार आहे, हे म्हणजे काय कामाचे आहेत? एक दिवशी तिला विकायला लागतात आणि ती खरंच त्या पैशातनं तिचं उदरभरण करते. व्हॉट आर वी सेइंग एव्हरी टाइम विल कम इन द ऍक्च्युअल. जे आपले विचार आहेत. मला आठवतंय कुठेतरी एक 5-7 वर्षापूर्वीची केस असेल. काहीशी ते गृहस्थ बोलत होते आणि ते म्हटले आता रिटायरमेंट. म्हणजे ते ऍक्च्युली आय हॅड बीन टू सी हिम इन द हॉस्पिटल. दिस रिअल स्टोरी. नवरा बायको दोघं इकडेच आहेत. कदाचित मुलगा परत बाहेर देशामध्ये आहे कुठे. माझी प्राणी किलिंगमुळे त्यांच्याशी ओळख झालेली. तर मी म्हटलं ओके, आय विल कम अँड सी यू. मी भेटतो तुम्हाला येऊन. सो मी त्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ठाण्याला इथे भेटायला गेलो. नीट लक्षपूर्वक ऐका, असे विचार आपले आहेत का आणि किती सहजपणे येतात. ते काय म्हटले की हे आत्ताच रिटायर झालेत. त्यांची बायको मला सांगत होती, हे आत्ताच रिटायर झाले एखाद वर्षापूर्वी. आणि कदाचित आजारपणासाठी काय लागतील 4-5 लाख रुपये म्हणून आम्ही साईडला काढून ठेवले. आणि यु नो व्हॉट हॅपन आफ्टर ही रिटायर्ड. द फर्स्ट थिंग विच हॅपन इज ही स्पेंट ऑल 5 लाख रुपीज इन द हॉस्पिटल. काय लिहितोय आपण संकल्प. लिहायची गरज नाही आहे. विचारांची ताकद पण प्रचंड आहे. मी तर सुन्नत झालो. मी ऐकलं, बोलो बापरे. आजारपणाला कधी कधी लागतात ना. इंग्लिशमध्ये लेट मी सेव्ह फॉर रेनी डेज. आ माय गॉड. हॉरिबल थॉट. तुम्ही आमंत्रण करताय. लेट मी सेव्ह फॉर रेनी डेज. लेट मी सेव्ह फॉर कठीण दिवसासाठी. म्हणजे कठीण दिवस येणार आहेत. बुकिंग झालेले आहे आपलं ऍडव्हान्स बुकिंग. रोज तुम्ही त्याच्याकडे जाताय. काय चाललंय. हे पुस्तक वाचलं ना तर तुम्हाला असं वाटेल की खरं आहे. म्हणून इट इज इम्पॉर्टंट. आपल्याला बलबुद्धी आणि विद्या सांगितलेली आहे. आणि विद्या यू हॅव टू लर्न. यू हॅव टू रीड. यू हॅव टू, नॉट यू, ऑल ऑफ अस हॅव टू. हे पुस्तक जे मी तुम्हाला कायम रेकमेंड करतोय, यू कॅन हील युअर लाईफ, राईट, लुई हेच. ह्या बाईंना 4th स्टेज वजायनल कॅन्सर होता. त्यांनी पुस्तक लिहिलंय. ह्या बाईंनी 4th स्टेज वजायनल कॅन्सर होता ऍट द एज ऑफ मे बी 36. त्या नाही येत आता. शी पास्ट द एज ऑफ 92. लुई हे जर तुम्ही गुगल केलं, युट्यूब केलं तर तुम्हाला प्रचंड मोठं एवढे सगळे अफर्मेशन्स येतील. त्यांच्या आवाजातच ताकद आहे. आणि त्यातला चॅप्टर 15 आता लगभग तर माझा तो तोंडपाठ झालाय. एक एक अक्षर त्याच्यात एमआरआय पेक्षा जास्त पॉवरफुल आहे. एमआरआय रिपोर्ट जो तुम्हाला देईल तो फिजिकल असणार आहे. आणि ह्या मॅडम एका वाक्यात सांगतायत तुम्हाला
वाक्य पण नाहीच ते एवढ्याच 3-4 वर्ड्स मध्ये. जर हेडेक असेल तर काय, डायबिटीज असेल तर काय, बॅकएक असेल तर काय, लोअर बॅक असेल तर काय, मिडल बॅक असेल तर काय, सर्व्हायकल असेल तर काय, आणि कशामुळे? विथ अफर्मेशन्स. एक्स्ट्रीमली पॉवरफुल बुक. मला म्हणजे आय एम ग्रेटफुल टू कपल ऑफ बुक्स इन माय लाईफ. संस्कार होण्यासाठी सम ऑफ देम you'll have to keep reading. ही पुस्तकं जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो, राईट, तेव्हा आपल्याला मनाला आपली एक घडण करायला सुरुवात होते. आणि जी म्हण आहे त्याच्याविषयी आपण उद्या बोलणार आहोत, राईट. पण आपण म्हणतो ना, की आपण सहजपणे म्हणतो ना, स्वभावला सर औषध नाही, काय करणार? स्वभावाला औषध नाही. स्वभावाला औषध आहे. ऑफकोर्स. मागची 20 दिवस काय करतोय आपण? काय वाटतंय तुम्हाला? काय करतोय आपण? आपले स्वभाव तो बदलतोय आपण. स्वभाव बदलतोय. प्रत्येकाने चांगली रिलेशनशिप पैशाबरोबर एस्टॅब्लिश केलेली आहे. आपण न्यूरॉन समजलो, आपण हार्ट समजलो, आपण बॅक्टेरिया समजलो, आपण काल वेगस नर्व समजलो, आपण फॉरगिव्हनेस समजलो, कॉन्व्हर्सेशन विथ गॉड समजलो. किती लोकांना पैशाची भीती वाटते? मिळतील का नाही, मिळतील का नाही, मिळतील का नाही, मिळतील का नाही, ऑर्डर मिळेल का नाही, काम होईल का नाही, टेंडर मिळेल का नाही. हे पुस्तक वाचा. 1945 साली या बाईने पुस्तक लिहिलंय. तेव्हा लिहिलंय तिने. आणि त्याच्यात तिने लिहिलेलं आहे, फोन करा परमेश्वराला. ज्याला ज्याच्याकडे सुबत्ता आहे तो राजा आहे, परमेश्वर राम आहे, साक्षात प्रभू राम आहे. त्या परमेश्वराला जेव्हा तुम्ही सांगितल्यानंतर देर इज अबंडन्स सप्लायर तो आहे. किती वेळा सांगितलं आपण फोन करून? असं त्या बाई म्हणतात. आय रिअली वॉन्ट टू डू बुक स्टडी इन मधुरता. माझी इच्छा आहे, बघूया माझं कसं शेड्यूल बनतंय. पण हे सगळे चॅप्टर्स आहेत ना, अप्रतिम आहेत, अप्रतिम आहेत, अप्रतिम आहेत. मला असं वाटलं मागच्या सिरीज मध्ये पण शेअर केलं, आता पण मी तुमच्या शेअर करतो. इफ सम ऑफ यू गॉट इट, ग्रेट. इफ यू हॅव नॉट गॉट इट, मग प्लीज गेट इट. पण हा फायनान्शियली असलेला, पैशाची भाषा सगळ्यांना जगभर समजते. पीपल वी ऑल अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ करन्सी. म्हणून मी हा सब्जेक्ट फक्त थोडासा एक 6-20च होता जात. बघा, हाऊ टू विन युअर सेल्फ फायनान्शियली. ह्या पॉवरफुल गोष्टी. वादळ कसं आणाल आपल्या जीवनात पैशाचं? क्या बात आहे. हाऊ टू विन युअर सेल्फ फायनान्शियली. विंड अप. आपण समृद्धी आपल्याकडे आणू शकाल. टायटलच इतकं पॉवरफुल आहे या लेसनचं, चॅप्टर नंबर 2चं. आणि बघा पुढे काय म्हणतात. ग्रॅटिट्यूड इज द लॉ ऑफ इन्क्रीज अँड कंप्लेंट इज अ लॉ ऑफ डिक्रीज. मुळू मुळू रडत बसला, यू विल गेट नथिंग इन लाईफ. माझ्याकडे हे नाही, माझा हा आहे, माझा तो आहे, माझा तो आहे, माझा तो आहे. माझ्या जीवनात हे नाही, माझ्या जीवनात ते नाही. पण आपण सोप्यावरती जर ठेवलं की ठीक आहे, वाचनात ना हे परमेश्वर विद्येत ना मला असं कळतंय. आय थिंक आय वॉज क्लेवर. रूमी सेज दिस. आय वॉज क्लेवर. आय वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड. बट देन as I was growing and I hugged, मी जरा थोडे शब्द बदलतो. I hugged wisdom. Wisdom hugged me and I started changing internally. मला असं वाटलं सगळं जग बदलावं. हे परमेश्वर, आम्ही आता हुशार झालोय. हा असं वागतोय, त्यांनी तसं करायला पाहिजे, ह्यांनी असं करायला पाहिजे, तुम्ही ट्विट आर्ट्स करा, तुम्ही हे करा. हा, नॉट रिक्वायर्ड. वेन आय बिकेम वाईस, मला माझी प्रगती करायची आहे. माझी आई करेल, माझी बहीण करेल, माझी जे पण माझे घरातले आहेत, माझी बायको करेल. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या लेवलला करेल ना. प्रत्येकाच्या वरती राम आहे. प्रत्येकात राम आहे. नाही, पण हे असेच वागतात. हा, काय नाही होणार ताई. नथिंग विल हॅपन. रडूबाई रडू किंवा रड्या 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 म्हणून ओळखले जातील तुम्हाला लोक. रड्या असं म्हणतील लोक. बस करा. डोंट डू इट. साईडला म्हणायचं, सर मी हनुमान चालीसा मागची 10 वर्ष बोलतोय.
बघ ना, मग रडणं बंद करणार रे दादा. एक असा आहे रामभक्त रामदास, असं सांगतायत तुलसीदास आपल्याला. सदा रहो हरी के दास, म्हणजे सदा रहो हरिभक्त आपल्या होण्यासाठी आपल्याला ते सांगतायत. हरिभक्त रडतोय, रड्या. कोण आहात तुम्ही? ह्या बाई सांगताय तिकडे, फ्लोरेन्स चिन, सेइंग, तुम्ही संकल्प महासुख 2025 किती सिरियसली घेतला असेल. सम ऑफ यू, इफ यू हॅव डन इट ग्रेट, अदरवाइज तुम्हाला अजून आज 2 दिवस आहेत, म्हणजे आजचा आणि उद्याचा. बघा, वेकअप कॉल सगळ्यांसाठी, वेकअप कॉल. काही म्हणतात की गॉड इज माय सप्लाय अँड हॅपी फायनान्शियल सरप्राइजेस कम टू मी. बँक ऑफ इमॅजिनेशन, काय शब्द आहे, अमेझिंग. इट इज अ बँक ऑफ इमॅजिनेशन. इट्स अ डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फेथ. क्या बात आहे. परमेश्वर साक्षात मला सप्लायर आहे. महासुख 2025. त्या बाई म्हणताय, तुम्ही नवीन पुस्तक आणलं का? नवीन छान पुस्तक कसं, कुठे लिहिलंय तुम्ही संकल्प महासुख 2025? मी विचारतोय तुम्हाला, कशात लिहिलाय तुम्ही? 50 ती पानं कुठली आधीच खरडपट्टी काय काढली त्याच्यात दिलाय? नाही येणार खाली काही. तुम्ही कुठे लिहिलाय? त्या बाई म्हणतात, नवीन चांगला मस्त पेन आणा. राईट. व्हॉट इज शी सेइंग? शी सेइंग गेट अ फाउंटन पेन. राईट. आता हे 1945 साली लिहिलेलं आहे. यू कॅन बी मोर क्रिएटिव्ह हिअर. राईट. यू थिंक समथिंग टू युअर फेथ. Faith without work, dead. Buy a new bag or a wallet. Say, this is a magic purse to hold the money the universe sends me. It gives you a feeling of prosperity and expectancy. Now you get a new fountain pen and say, this is magic pen endorsing. जुने कपडे देऊन टाका. राईट. म्हणजेच काय, नवीन कपडे आणायची तयारी करा. अँड दिस इज अ प्रिपरेशन ऑफ महासुख 2025. आपण अजून त्याच कपड्यांमध्ये जर असाल जे आपण 3-4 दिवसापूर्वी बोललो, आणि जर तुम्ही कपडे दिलेले नसतील, यू आर नॉट सिरियस. गेलेलो मी धूर्तामध्ये, पण नाही हो, असं बोलून असतं तर मग सगळ्यांनीच संकल्प केले असते. मी सांगतो तुम्हाला, ह्या मागच्या 21 दिवसामध्ये माझं जीवन इथून इथे झालंय, म्हणजे इट्स अ कम्प्लीट टर्न अराउंड. थिंग्स हॅव चेंज फॉर मी ड्रास्टिकली, फॉर गुड. निष्ठा. नॉट बिकॉज आय एम कंडक्टिंग दिस सेशन, नो. मी पण तुमच्यासारखा जरी बघताय, तुमचं सगळं इकडे आपलं सेशन झाल्यानंतर मी हे व्हिडिओ परत एकदा ऐकतो, कारण हे व्हिडिओ मी कंट्रोल करत नाही. म्हणजे ह्याचं कंटेंट माझा नाहीये. माझ्या मुखातनं जे परमेश्वर गुरुजन बोलून घेतात ते मी बोलतोय. आय एम अ हंबल सर्वंट ऑफ माय टीचर. आर यू क्लिअर? आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आज दिवस विसावा आहे. मला असं वाटलं की विसावा न घेता राईट, लेट्स मेक सम मोर प्रोग्रेस हिअर. राईट. प्रत्येक वेळी आपण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळते, राईट, तेव्हा आपण थँक्स गिव्हिंग करतो का? आय गिव्ह थँक्स टू द युनिवर्स इज माय सप्लाय. आय एम नाव लिंक टू द एंडलेस स्ट्रीम्स ऑफ स्टडी रेडी मनी, आणि सन्मानाने अंडर ग्रेस. पुस्तक आणा, चाळण करा त्याची, वाचा, नोट्स बनवा, सिरियस व्हा. मी तुम्हाला सांगतो, यू 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 रीड दिस, विल चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह इन लाईफ. दिस इज वन ऑफ द बुक. अप्रतिम पुस्तक आहे, सुंदर. म्हणतात तुमच्या मनावरती जळमटे येत आहेत का? हो, येणार आहेत. मग तेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल ब्रूम खराटे मारताय का? नाही. मी अजून माझ्या घरी कोणाला तरी फोन करतो, मित्राला फोन करतो, आणि ज्याच्याविषयी खराटे महाराज आहेत त्याच्याविषयी बोलतो, झालं कल्याण. ते बघितलं ना, हाताला तू माझ्याशी बोलणार नाही तर काय होतं ते. आपण कंटिन्युअसली निगेटिव्ह बोलतोय, कंटिन्युअस निगेटिव्ह बोलतोय. का? कारण आपलं सख्य आहे त्याच्याशी. मी नाही येणार, बस झालं, ठरलं. सकाळी उठल्यापासून पहिला विचार आला पाहिजे, आज समृद्धीचा काय प्लॅन आहे.
जर तुम्हाला वेट लॉस करायचं तर व्हॉट इज द एफर्ट दॅट आय एम ड्रिंकिंग? आर यू ड्रिंकिंग चिया सीड्स इन लेमन? काल रात्री तुम्ही काही भिजत ठेवलंय? मनुके ठेवले होते? किती सिरियस आहात आपण? ताक आपण करण्याच्या तयारीमध्ये आहात दुपारी? फळं आपण आणलेली आहेत? जर नसेल तर यू आर नॉट सिरियस. इफ यू आर नॉट सिरियस, व्हॉट इफ यू आर नॉट सिरियस, कशी इंद्रिय तपणार आहेत? एव्हरीबॉडी, राईट? स्मरण करूया. आय थिंक वी आर हिअर टू प्रेयर्स, राईट? हॅव यू डन प्रेयर्स, रिंकू? नो, राईट? ओके, just reminded. Let's do a short prayer again to the Supreme God. हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, माझे गुरु मास्टर चिवा बॉक्सवी, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, सगळे सगळे आर्क एंजल्स, हिलिंग गाईड, साहेब, एव्हरीबॉडी, पूर्ण हायरार्की. Thank you. We invoke your divine blessings. Thank you for this knowledge so far. Thank you for opening our minds in this series. Thank you. To all of you, good evening once again. Third eye open होतोय सगळ्यांचा. Are you getting it clear? Are you understanding what I'm saying? If you're not serious about stuff, it will be taken away. I'm telling you. I've seen it. परत घेतलं जाईल. What happens? It's a law of universe. If you waste it, it will never be given to you again. Why do you think that there is a struggle for money? Why do you think that people are struggling with money? Because in some lifetime you would have wasted it. म्हणून it was taken back. How is your relationship with money? It tells you how is your relationship with money. With your current status, it tells us very clearly. Are you struggling for money? Are you waiting for money? What is the status? प्रत्येकाला आपल्या आपल्या गोष्टी माहिती असतात. दॅट इज युअर करंट स्टेटस. हे परमेश्वरा, हे बदलण्याची मला ताकद हवे, मला बळ हवे, मला विद्या हवे. आय मस्ट गेट सिरियस अबाउट दिस होल स्टाफ. म्हणून हनुमान चालीसा. आणि हनुमान, जसं आपण आता समजतोय, ऐकतोय, त्याच्यानंतरच्या काळामध्ये, राईट, जसं आपल्याला आता गुरुजन येत आहेत, काही गुरुजन स्वतः सांगतायत. फॉर एक्झाम्पल शंकर बाबा सांगतायत की मी स्वतः मारुती आहे, असं ते हनुमानाचा अवतार आहेत असं त्यांच्या शंकर गीतेत सांगताय. नीम करोली बाबा, हे हे जेवढे एक्झाम्पल्स आहेत आपल्या समोर, त्या ठिकाणी जाऊन या. ते नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. डायरेक्ट हनुमान चालिसेतलं तिथून तेवढं इझिली समजलं नाही. ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला उभं राहिलात आणि जर आपण चार्जर लावायचा प्रयत्न केला तर चार्जरचा स्फोट होतो. आपल्याला घरातली लाईट जमेल. जर आपल्याला गुरुजन आहेत, प्लीज प्रॅक्टिस, प्लीज फॉलो, प्लीज रीड, प्लीज आत्मसात. ज्यांना गुरुप्राप्ती अजून व्हायची असेल त्यांनी गुरुचरित्र वाचा आणि 15 दिवसामध्ये आपल्याला त्याचं युल गेट फ्रुट्स, रिवॉर्ड्स. गुरुचरित्र वाचा. जर डायरेक्ट गुरु नसतील तुम्हाला, राईट, गुरुप्राप्ती झालेली नसेल, तर गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्र, इट इज फॉर ऑल. गुरुचरित्र, इट इज फॉर एव्हरीबॉडी. Of course, I mean, people who have Guru can also read Guru Charitra, no doubt about it. Coming back to this book, which I love, one of the book I really love is this book. Power, loaded with power. Faith, Bank of Faith. Don't be afraid to make large demands on Bank of Faith and trust. This is company of universe. क्या बात है. परमेश्वराची बँक ऑफ ट्रस्ट आहे. बँक ऑफ इंडिया तशी बँक ऑफ ट्रस्ट, बँक ऑफ विश्वास, बँक ऑफ निष्ठा.
बँक ऑफ समृद्धी, बँक ऑफ आशीर्वाद. उगाच म्हणायचं तुम रक्षक को का हो को डरना, अरे हो ना, डरतोय ना रे. मग विसंवाद होतोय आपल्यामध्ये. का बरं असा होतोय विसंवाद? कारण कोणीतरी लहानपणी आपल्यावरती संस्कार केलेले आहेत. नॉट नेसेसरी आपले आई वडीलच, पण समाजाने वेगळंच काहीतरी शिकवलंय. शाळेने, इफ युअर हँडरायटिंग इज नॉट गुड, यू विल नॉट डू गुड. असं काही नाहीये. माझं हँडरायटिंग इज नॉट गुड एट ऑल, आय एम टेलिंग यू. आय एम डुईंग एक्स्ट्रीमली गुड इन लाईफ. यू आर नॉट अ गुड बॉय इफ यू डोंट स्कोर गुड मार्क्स. नो, माझ्याकडे आता 100 लोक काम करतात. कोविडच्या आधी माझ्याकडे 350 लोक काम करायची, आणि माझे जगभर बिझनेसेस आहेत. कोण ठरवतं हे? लहान मना, बाल मनावरती काहीतरी असलं काहीतरी बोलून काय ती मुलं आयुष्यात जाऊन प्रगती करणार आहेत? धावायला लागल्यावरती त्यांना आठवतं, अरे नाही, पण तुझ्या पायात बेडे आहेत, तू कसं धावतोस? असे संस्कार. कसं धावतील ती मुलं? कसे बनतील, पुढे जातील? आपली रिलेशनशिप निगेटिव्हिटीशी जास्त जवळची वाटते. असते. वाटते नाही, असते. तू हे नको करू, तू ते नको करू, तू हे नको करू, तू ते नको करू, हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल. तू काहीही कर, मी तुझ्या बरोबर उभा आहे. असे बोलणारे पालक कमी आहेत. जाओ बिंदास, आई एम देयर विथ यू. माय फादर टोल्ड मी दिस व्हेन आई स्टार्टेड कंपनी 10 years ago. करो आगे बढ़ो, देखते क्या होता है, खड़े रहो उधर. आय एम ग्रेटफुल टू हिम. इज नॉट देयर एनीमोर. 7 वर्ष झाली त्यांना जाऊन, बट आय एम ग्रेटफुल टू हिम. असे वडील मला मिळाले. क्या बात है. माझी आई माझ्या बरोबर राहिली. गो अहेड, आगे बढ़ते हैं. व्हॉट अ अमेझिंग सपोर्ट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. मुलगा कमी मार्क मिळाले तर आपण सीन करतो. सो व्हॉट? काय झालं त्याच्यामध्ये? मी ज्या खेडेगावात येतो, तिथे आज पण 4 तास लाईट नसते. आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी का 6 महिन्यापूर्वी काहीतरी आंदोलन, का वर्षभरापूर्वी, काय वर्ष नाही पण त्यापेक्षा कमी, आत्ता लाईटचं आंदोलन झालं कर्जतला. अजूनही लाईटचा स्ट्रगल आहे. आमच्या घरी कर्जतला इन्व्हर्टर आहे आजही. आत्ता उन्हाळा सुरू झाला तर लाईट जायला सुरुवात होईल. एसीची सोय नाही. माझं ऑफिस जॉर्जियामध्ये आहे. हाऊ अबाउट दॅट? लोकांनी माझी चेष्टा केलेली आहे. मला इंग्लिश बोलता येत नाही. हाऊ अबाउट दॅट? मन क्रम वचन ध्यान जो लावे. व्हॉट डज इट मेक अ डिफरन्स? राजा शिवछत्रपती हे मी लहानपणी 12वी, मी कदाचित 12वीत असताना वाचलं होतं. त्या राजांचा आदर्श माझ्यासमोर आहे, कोरलेला आहे. त्यांच्या स्वप्नात भवानी माता आली आणि म्हटली हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची, आणि त्यांनी तो अँकर केला आणि पूर्ण समाजाला सांगितलं, आणि सगळ्या जणांना अलाइन करून टाकलं. व्हॉट अ सबकॉन्शियस माइंड एनएलपी. अमेझिंग. आता लोक एनएलपी वर पुस्तकं लिहितात. राजांनी 350 वर्षापूर्वी लोकांवरती एनएलपी केली होती. काय एनएलपी करताय? राजांनी तेव्हाच केलं होतं. कशी लोक चढली एवढा मोठा गड विदाउट रोपवे? कुठून आलं एवढं मोठं बळ? राजांसाठी केलं त्यांनी. तो राजा, तो माझा राजा. दॅट इज द अमाऊंट ऑफ, व्हॉट डू यू रीड? शाळेतले टीचर्स नाही ठरवणार मी कोण होणार. मी ठरवलं मी कोण होणार. तुम्ही काय ठरवलंय? तुम्ही काय ठरवताय? माझ्या टीचरनी सांगितलं इसका इसका तो कुछ नहीं हो सकता है, ये तो ऐसे वेस्ट आहे प्रोडक्ट. मी तर आता अशा एका शाळेशी जुडलोय, राईट, जी आता फॉर्मेशन स्टेजमध्ये आहे. आय एम, आय माइट बी शेअरिंग विथ यू सम टाइम लेटर ऑन. अशा शाळेच्या लोकांनी तेव्हा सांगितलेलं. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा. कुठे आहेत आणि मी कुठे आहे? नॉट आउट ऑफ रिव्हेंज, बट आय एम सेइंग व्हॉट इज इम्पॉर्टंट, की काय आपण विचार करतोय. बल, बुद्धी आणि विद्या ह्याच्यासाठी हवी मला परमेश्वरा. ही पुस्तक माझ्या जीवनात चेंज होती. ठीक आहे, अभ्यासात कमी मार्क मिळाले, पण तेच सर्वस्व नाहीये. दॅट इज नॉट इनफ, अँड दॅट इज नॉट द ओनली स्टाफ.
वी आर रिच. आपण समृद्ध श्रीमंत आहोत आपल्या अध्यात्मामध्ये. आत्मसात करण्याची शक्ती आपल्याला असेल तर आपले महाराज तर आपल्याला कंटिन्यूस देत आहेत हो. टीचरने मार्क कमी दिले किंवा मी मार्क कमवले म्हणून काय झालं? महाराज माझ्या जीवनात आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे शंकर महाराजांनी, तू पात्र आहेस म्हणून मी तुझ्या जीवनात आलेलो. खतम. बाकी कोणी मला सांगावं मी काय करावं? तुम्हाला जर गुरुप्राप्ती झाली असेल, खतम. बाकी कोणी काय सांगावं, तू अशीच आहेस, तू असाच आहेस, तू कमीच आहेस, तू जास्तच आहेस, तू जाडीच आहेस, तू मोठीच आहेस, तू छोटाच आहेस. सन्मान, आत्मसन्मान हा आपण आपल्याला ठेवायचा असतो. आपले बरोबरची लोक आपल्याला देत नसतात किंवा घ्यायचा नसतो. मी माझा सन्मान माझ्या पद्धतीने मी ठेवणार आहे. पण आधी तो सन्मान ठेवण्यासाठी पहिले हे तर कळलं पाहिजे की सन्मान आहे की अपमान आहे की म्हणजे काय आहे आपलं. ते येणार आहे ज्ञानाने. म्हणून आपल्याला हठयोगामध्ये ज्ञान योग सांगितलेला आहे. क्लिअर होतंय का? 6:40 होत आहेत. आर यू 100% क्लिअर? हे पुस्तक वाचा. ज्यांनी संकल्प लिहिलेले नाहीत ते लिहा बिंदास. बँक ऑफ इंडिया तशी, स्टेट बँक ऑफ इंडिया तशी, बँक ऑफ ट्रस्ट, बँक ऑफ निष्ठा प्रभू रामाची साक्षात. अशी लोक मला माहिती आहेत. काल परवा गुरुकृपा झालेली माझ्या डोळ्यात देखत अद्भुत अनुभव मी बघितलेला आहे. ते काय गुटकर्माशिवाय येतात का? कोणी ठरवावं मार्क कमी मिळाले म्हणून याचं काय होणार नाही म्हणून? बोगस काहीतरी. असं जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल, फुटबॉल टेक्निक करा, आउट करून टाका ते सगळे विचार. वापरा फुटबॉल टेक्निक, वॉशिंग टेक्निक, डिलीटिंग टेक्निक, हे सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि महासुकाशी 2025, यू आर सिरियस, प्लीज गेट सिरियस अबाउट इट. राईट इट विथ गोल्डन पेन. नवीन पेन आणा मार्केटमध्ये जाऊन. आजचा दिवस संडेचा आहे, आणा नवीन पेन, मस्त गोल्डन पेपरवरती या. मी तर येलो पेपरवरती लिहिलंय छानपैकी. मी तर स्लाइड पण बनवली. मी तुमच्याशी स्लाइड शेअर केली होती, त्याच्यावरती माझं नाव टाकलेलं आहे. माझ्यासाठी विश बॉक्स आहे. मी प्रत्येक वेळी त्या विश बॉक्स कडे बघतो आणि त्याच्यावरती लिहिलंय प्रभू राम, लॉर्ड राम, ओम नमो रामा. बस आजच्यासाठी संडे स्पेशल. उघडले का डोळे? तिसरा नेत्र. आज लिहा थर्ड आय ओपनर. नाही, आज असं लिहा, आय ओपनर लिहा, आय ओपनर. आज आपल्या ग्रुपमध्ये लिहा, आय ओपनर. येस, ओपन झाला. तुमच्या जीवनामध्ये फक्त गुरुजन डिसाईड करू शकतात. आपल्या जीवनामध्ये फक्त गुरु आपले डिसाईड करू शकतात. हु हु आर वी, ते ठरवतील. ना की तुमची आई, वडील, बहीण, भाऊ. तुम्ही आणि गुरु, आपण आपले गुरु. दॅट्स इट. हेच नातं परमनंट आहे. हेच नातं परमनंट आहे. आई या जन्मात आहे, पुढच्या जन्मात वडील असेल, पुढच्या जन्मात बहीण असेल, तुझ्या भाऊ असेल, तिची काय कर्म पुढच्या जन्मात असेल, वी हॅव नो आयडिया. पण गुरु इज परमनंट. म्हणून काय सांगितलं आपल्याला हनुमान चालिसेमध्ये? अंतकाल रघुबर जाई. रघुबरपूर म्हणजे रामाच्या गावाला. म्हणजे काय? वरती गेल्यावरती, कृष्णाशी एकरूप झाल्यावरती. जिथे कौरव आणि सगळे एकरूप झाले ना, नंतर कृष्णाशी कौरव पण झाले आणि नंतर पांडव पण झाले. दोघांची आर्मी जाताना बघितली त्यांनी, अर्जुनानी. अंतकाल रघुबरपूर जाई, जहा जन्म हरिभक्त कहाई. हे परमेश्वरा, मला माझे गुरु परत, वेन आय लिव्ह दिस बॉडी, प्लीज हेल्प मी रिकनेक्ट विथ माय टीचर. हीच प्रार्थना आहे. नाहीतर व्हॉट कुड बी आवर लाईफ विदाउट अ टीचर? ठीक आहे, थांबूया. ओके, युट्यूब थांबवतो. लेट्स डू हनुमान चालीसा.